नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाईप क्लीनरपासून सनफ्लॉवर कसं बनवायचं ते बघणार आहोत. सनफ्लॉवर बनवण्यासाठी आपल्याला येल्लो, ब्राऊन आणि ग्रीन या 3 कलरच्या पाईप क्लीनर्स लागणार आहेत. एक हे असं झाकण लागणार आहे, कटर, एक स्टिक, ग्लू गन, B7000 ग्लू आणि एक ग्रीन टेप. एवढं आपल्याला सनफ्लॉवर बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग सनफ्लॉवर बनवायला सुरुवात करूया. सनफ्लॉवर बनवण्यासाठी एक येल्लो पाईप क्लीनर घेऊन तो फोल्ड करून घ्यायचा आणि फोल्ड केल्यावर मधून कट करायचा. असे 2 तुकडे झाल्यावर यात हा एक छोटा तुकडासुद्धा फोल्ड करून घ्यायचा. दोन्हीसुद्धा तुकडे फोल्ड करून घ्यायचे असे. आता हा जो व्ही शेप तयार झालेला आहे तो याचं एक टोक आतल्या बाजूला वळवून घ्यायचं आणि हे दुसरं टोकसुद्धा या बाजूला आतमध्ये वळवून घ्यायचं. इथं थोडं खालच्या बाजूला प्रेस करायचं. असा एक हार्ट शेप तयार होतो. असे आपल्याला व्हीज तयार करून घ्यायचे. अजून एक दाखवते. हा जो व्ही शेप तयार झालेला आहे त्याचं एक टोक या बाजूला आतमध्ये घ्यायचं आणि याचं हे दुसरं टोक या बाजूला आतमध्ये घ्यायचं. असा हार्ट शेप तयार करायचा. या पद्धतीनं हे असे आपल्याला व्हीज तयार करून घ्यायचे. हे असे व्हीज शेप तयार करून घ्यायचे या पद्धतीनं. आता याच्या पुढे या झाकणमध्ये आपल्याला हे शेप्स व्यवस्थित ठेवून घ्यायचे. बरोबर 20 शेप्स आपल्याला इथे लागणार आहे. हे असं झाकण आपल्या घरामध्ये असतंच, तेच घेऊन हे अशा प्रकारे सगळ्या या पाकळ्या आपल्याला याच्यात व्यवस्थित ठेवून घ्यायच्यात. या पद्धतीनं हे असं सगळ्या पाकळ्या आपल्याला झाकणमध्येच ठेवून घ्यायच्यात. झाकणात ठेवण्याचं कारण हेच आहे की व्यवस्थित आकार येतो त्याला आणि पाकळ्या वर खाली लागत नाहीत. एकसारख्या सगळ्या शेपमध्ये आपल्याला दिसतात. या अशा ठेवून घ्यायच्या पाकळ्या. सगळ्या पाकळ्या अशा ठेवून झाल्यावर आता याच्या पुढे ही जी ग्रीन पाईप घेतलेली आहे ती या स्टिकला गुंडाळून घ्यायची. अशी राऊंड शेपमध्ये गुंडाळून घ्यायची पूर्ण सगळी. अशी सगळी पाईप गुंडाळून घ्यायची आणि आता याच्यातून ही पाईप बाहेर काढून घ्यायची आणि थोडीशी अशी ओढून स्प्रिंगसारखं करून घ्यायचं. आता ही अशी गोल गोल राऊंड शेपमध्ये करून घ्यायची अशी. ही आपल्याला या फुलाच्या इथं वरती चिटकवण्यासाठी लागणार आहे. आता हे असं करून घेतल्यावर या पाकळ्यांच्या वरती थोडासा गम टाकायचा. आणि नंतर हा जे राऊंड शेप बनवलेला आहे तो याच्यावरती व्यवस्थित चिटकवून घ्यायचा. हे अशा प्रकारे आपलं सनफ्लॉवर तयार झाले. आता याच्या पुढे ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या या फ्लावरच्या मागच्या बाजूला चिटकवून घ्यायच्या. ह्या झाकणातून हे फ्लावर बाहेर काढून घ्यायचं आणि आता इथं मागच्या बाजूला या सगळ्या पाकळ्या चिटकवून घ्यायच्या. ह्या पाकळीला इथं असं स्टिक करून या सगळ्या पाकळ्या एकावर एक ठेवून अशा चिटकवून घ्यायच्या. या सगळ्या पाकळ्या अशा एकावर एक व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या. खूप सुंदर दिसतं हे सनफ्लॉवर चिटकवून पूर्ण झाल्यावर.
याचा उपयोग तुम्ही बुके वगैरे तयार करण्यासाठी पण करू शकता किंवा किचन वगैरे तयार करण्यासाठी पण असे सनफ्लावरचा उपयोग करू शकता. याच्यात वेगवेगळे कलर्स वापरून असे फ्लावर्स बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे ही, पटकन तयार होतं. व्हिडिओ कुठेच स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं बनवायचं आहे ते. या सगळ्या पाकळ्या अशा चिकटवून घ्यायच्या. आता आपण या फुलाच्या वरती तर ग्रीन कलरचा देठ कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी आपण एक पट्टी घ्यायची आहे आणि ग्रीन पाईप घ्यायच्यात. या पट्टीला 5 वेळा ही पाईप अशी गुंडाळून घ्यायची आहे. 5 नाही तर 6 वेळा घेतलं तरी चालतं. आणि आता हे जे राहिलेले खालचे टोक आहेत ते इथेच ट्विस्ट करून घ्यायचे आणि याच्यातून हे बाहेर काढून घ्यायचे. अशा प्रकारे हे तयार होतं. आता हा जो मोठा पाईप आहे तो याच्यातून आतमध्ये टाकून बाहेर काढून घ्यायचा आणि पुन्हा इथं हे 2 पाईप ट्विस्ट करून घ्यायचे. हे कट करायचं नाही, हे असंच ठेवायचं आहे. आता ह्या पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्यात. अशा सेपरेट केल्यावर फक्त ह्या अशा फिरवून घ्यायच्यात. पूर्ण सगळ्या पाकळ्या अशा फिरवून असा एक फुलाचा आकार तयार होतो. आता हा देठ जो बनवलेला आहे तो आपण ह्या फुलाच्या वरती चिटकवून द्यायचा. इथं पूर्ण वरच्या बाजूला असा गम टाकून हा आता देठ ह्याच्यावरती असा चिटकावायचा. तर हे अशा प्रकारे आपलं सनफ्लावर तयार झालेलं आहे. ही पानं कशी बनवायची हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंट करून मला सांगा, मी तेही तुम्हाला शिकवेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.